स्वागत है आपका संगठन भारत न्यूज में और मैं हूं आपके साथ शालिनी। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। दहिसर में बैंक की कार्रवाई का जोरदार विरोध। रहीवासी बोले, घर खरीदारों को क्यों मिल रही है सजा। मुंबई के दहिसर पश्चिम कांदरपाड़ा स्थित श्री साईं विश्राम कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी में सोमवार को बैंक ऑफ बड़ौदा की कार्रवाई का जोरदार विरोध हुआ। बैंक की टीम पुलिस बल के साथ सोसाइटी के कुछ फ्लैट सील करने पहुंची थी, लेकिन जैसे ही यह कार्रवाई शुरू हुई, सोसाइटी के रहीवासी गुस्से में आ गए और बैंक अधिकारियों को बिल्डिंग गेट पर ही रोककर बाहर कर दिया। लोगों का कहना है कि बिल्डर ने धोखाधड़ी करते हुए उनकी जानकारी के बिना करीब 50 फ्लैट बैंक में गिरवी रख दिए, जबकि खरीदार पहले ही पूरी रकम चुका चुके थे और कई लोग अब भी नियमित रूप से ईएमआई भर रहे हैं। इसके बावजूद बैंक निर्दोष घर खरीदारों पर दबाव बना रही है। स्थानीय रहीवासी अक्षय रावत ने सवाल उठाया कि हमने समय पर भुगतान करके अपने घर खरीदे हैं, बिल्डर और बैंक की मिलीभगत की सज़ा निर्दोष खरीदारों को क्यों दी जा रही है। जानकारी के मुताबिक बिल्डर ने बैंक ऑफ बड़ौदा से 17 करोड़ रुपए का प्रोजेक्ट लोन लिया था। इसमें से 10 करोड़ रुपए चुका भी दिए गए, लेकिन 7 से 8 करोड़ रुपए के घोटाला का आरोप सामने आ रहा है। रहीवासियों का आरोप है कि पिछले कई वर्षों तक पैसों का लेन देन डीसीबी बैंक के जरिए घुमाया गया, मगर बैंक ऑफ बड़ौदा ने समय रहते कोई कदम नहीं उठाया। अब जब डेवलपर गायब हो चुका है तो दबाव सीधे सोसाइटी और खरीदारों पर डाला जा रहा है। वही विरोध बढ़ने पर पुलिस को हस्तक्षेप करना पड़ा और हालत बिगड़ते देख बैंक अधिकारियों को अपनी कार्रवाई रोककर लौटना पड़ा। आपको बता दें कि रहीवासियों ने साफ चेतावनी दी कि यदि बैंक ने दोबारा ऐसी कार्रवाई की तो वे सड़क पर उतरकर उग्र आंदोलन करेंगे। फिलहाल टकराव टल गया है, लेकिन आने वाले दिनों में यह विवाद और गंभीर रूप से ले सकता है। मुंबई के दहिसर से प्रमोद कुमार की रिपोर्ट। बँक वाले तुमच्याकडे आले, काय पूर्ण प्रकरण आहे त्याच्याबद्दल काय? या ठिकाणी साई विश्राम सोसायटी, ज्याचे डेव्हलपर्स आर्यादीप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मिस्टर कुलकर्णी आणि सय्यद मोहम्मद हे दोन्ही डेव्हलपर्स आहेत. त्यांनी बँक ऑफ बडोदाकडनं एक 17 करोडचं लोन घेतलं होतं, प्रोजेक्ट लोन म्हणून घेतलं होतं, ज्यातलं त्यांनी 10 करोडच्या आसपासचं पेमेंट बँकेला केलं आहे. बँक ऑफ बडोदाचं लोन होतं, बँक ऑफ बडोदाला ते पेमेंट केलेलं आहे. त्यातलं 7 करोड जे काय आहे पेमेंट ते बाकी होतं आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये बँक ऑफ बडोदाने आम्हाला प्रोव्हिजनल एनओसीज दिलेले आहेत आणि आम्ही 50 लोकांनी आमच्या इकडे घरं खरेदी केलेली आहेत. आणि ती घरं खरेदी केल्यानंतर जेव्हा ही घरं पूर्णपणे बनली आणि आम्ही या ठिकाणी राहायला आल्यानंतर बिल्डरनी त्या ठिकाणी बँकेबरोबर फ्रॉड केलेला आहे आणि तो जो फ्रॉड केलेला आहे 7 करोडचा 8 करोडचा जो काय असेल त्या अमाऊंटचा फ्रॉड केल्यामुळे या ठिकाणी बँकेने आमच्यावरती पंजेशनची म्हणजे जप्तीची नोटीस लावलेली आहे 50 प्रॉपर्टीजवरती, ज्याच्यामध्ये आमचा बायर्स म्हणून आमचा कुठल्याही प्रकारचा दोष नाही आहे. आम्ही आमचं पेमेंट जे काय आहे ते आम्ही लोन घेतलेलं आहे आणि आम्ही लोन घेऊन त्या बँकेला पेमेंट केलेलं आहे. ते बिल्डरनी कुठल्या अकाउंटला फिरवलं हे बघण्याची जबाबदारी सर्वस्वी बँक ऑफ बडोदाची होती. तिकडे कुठेतरी बँक ऑफ बडोदा कमी पडतं आहे आणि बँक ऑफ बडोदाने ते काम आपल्याकडनं केलेलं नाही आहे. यामध्ये आम्ही आजही बँक ऑफ बडोदाला सपोर्ट करायला तयार आहोत, परंतु बँक ऑफ बडोदानी जे कोणी डेव्हलपर्स आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी, ना की आमच्यावरती जप्तीचे आदेश आणावेत. जर बँक ऑफ बडोदाने त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याची जर तयारी दाखवली तर आम्ही सर्वस्वी त्यांना सपोर्ट करू, सहकार्य करू आणि त्याच्यातनं आपण नक्कीच मार्ग काढू आणि हे जे अमाऊंट आहे ती भरण्यासाठी आम्ही 100% याच्यामध्ये प्रयत्न करू, इतकंच सांगेल. हा प्रकरणामध्ये बिल्डरचा काय रोल आहे? काम धंदा छोड़ के आना पड़ता है इधर. ह्या प्रकरणामध्ये बिल्डरचा हाच रोल आहे की बिल्डरनी लोन घेतलं होतं, प्रॉपर्टी मॉर्गेज करून बिल्डरनी लोन घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये सर्वस्वी 50 बायर्सला अंधारात ठेवलं गेलेलं आहे. ऑलरेडी ही प्रॉपर्टी कुठेतरी अडकून पडलेली प्रॉपर्टी होती रिडेव्हलपमेंटमध्ये. बायर्स आले, सगळं काय झाल्या गोष्टी, त्याच्यामुळे ही प्रॉपर्टी कुठेतरी सुरळीत होत होती आणि ही सुरळीत एकदा यायला लागलेली रस्त्यावरती दिसलेली असताना ते कुठेतरी बँक ऑफ बडोदाच्या नजरेत आलेलं आम्हाला दिसतं आहे आणि त्याच्यामुळे बँक ऑफ बडोदानी बिल्डरवरती कारवाई न करता त्यांना असं दिसलं असेल की बाबा ही प्रॉपर्टी डेव्हलप होते आहे, या प्रॉपर्टीनं पैसे आपले निघतील, या उद्देशाने का असेल म्हणून बँक ऑफ बडोदा आमच्याकडे येते असं आम्हाला एकंदरीत वाटतं आहे. या पूर्ण प्रकरणामध्ये तुमचं प्रशासनाकडे काय मागणी असते? या पूर्ण प्रशासनाकडनं एकच मागणी असेल की याच्यामध्ये या आधी देखील आमच्याकडनं आमदार मनीषाताई चौधरी असतील किंवा आमदार आपले अभ्यंकर साहेब असतील,
यांनी आपला याचा मुद्दा मांडला होता, विधानसभेमध्ये मुद्दा मांडला होता, परंतु त्या मुद्द्यावरती कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई अशी झालेली नाही आहे. तर आमचा म्हणणं एवढंच असेल की या मुद्द्यांवरती ठोस कारवाई प्रशासनाकडनं झाली पाहिजे आणि अशा प्रकारच्या घटना भविष्यात देखील घडू नयेत याबद्दल प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून रिडेव्हलपमेंटमध्ये हे फ्रॉड नेहमीच होत असतात, परंतु हा मोठा असल्यामुळे दिसण्यात आला. सो अशा प्रकारचे फ्रॉड झाले नाही पाहिजेत, एवढंच आमचं प्रशासनाने त्यांचं काम केलेलं नाही आहे. बँकेने निष्काळजीपणा दाखवलेला आहे. बँकेने त्या लोनच्या बाबतीत जी काही कारवाई करायची होती, जे काही कर्जवसुलीसाठी ज्या काही स्टेप्स घ्यायच्या होत्या त्या न घेतल्यामुळे आज ही परिस्थिती आली आहे. बँकेजवळ डेव्हलपरचा आजतागायत त्याचा ऑफिसचा पत्ता माहीत नाही आहे. बँकेने आपल्या डेव्हलपरने मीरा रोडमध्ये म्हणजे बँक ऑफ बरोडाकडे त्यांचं एस्क्रो अकाउंट असायला पाहिजे आणि सगळे व्यवहार त्या अकाउंट थ्रू व्हायला पाहिजे. ते न होता DCBमध्ये जवळ गेली 5-6 वर्ष पैसा फिरवला जातो आहे आणि बँक त्याच्यावर काही कारवाई करत नाही किंवा बँकेने त्याच्यावर कोणतेही ठोस उपाय न केल्यामुळे आम्हालाही शिक्षा मिळत आहे. म्हणजे गुन्हेगार डेव्हलपर, निष्काळजीपणा बँक आणि शिक्षा ह्या सगळ्या राहत्या घरामधल्या घर खरेदी करणाऱ्यांना आणि सोसायटीच्या. खबरों में अब तक के लिए बस इतना ही. फिर होगी आपसे मुलाकात, तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए संगठन भारत न्यूज. ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन दबाना न भूलें. यदि आप हमें फेसबुक या इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें. धन्यवाद.